नमस्कार. सध्या नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही कराल ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे, तरच आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळेल. तर हा उपाय तुम्ही अष्टमी किंवा नवमी या दोन्ही दिवसामध्ये कधीही करू शकता. तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता. तर बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याकडे कुलदेवतेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीच्या पायाजवळ किंवा फोटोजवळ आपल्याला 11 वेळा कुंकू व्हायचा आहे. याआधी तुमच्याकडे कुलदेवतेची मूर्ती असेल तर तुम्ही दुधाने, पाण्याने, मधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला देवीची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका पाटावरती देवीची मूर्ती मांडायची आहे. देवीची मूर्ती मांडण्याआधी तुम्हाला लाल वस्त्रावरती हा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. देवीची स्थापना झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे आणि 11 वेळा देवीच्या चरणाशी म्हणजे पायाजवळ आपल्याला हे कुंकू अर्पण करायचं आहे. तर हे कुंकू अर्पण करत असताना आपल्याला 11 वेळा हा मंत्रजप करायचा आहे. तर हा मंत्रजप असा आहे की ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली, ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली, कपालिनी दुर्गा क्षमा शिवा, धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते. तर असा हा देवीचा अत्यंत प्रभावी असा मंत्रजप आहे. यामुळे आपल्या मनातील इच्छा देवी लवकरात लवकर पूर्ण करेल. एक चिमूटभर कुंकू आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि देवीला अर्पण करत असताना आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे. असे आपल्याला 11 वेळा देवीला कुंकू अर्पण करायचा आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे. 11 वेळा कुंकू अर्पण झाल्यानंतर आपल्याला देवी आईसमोर हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी तुमची काही इच्छा असेल तर ती आपल्याला देवी आईला बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर देवी आईला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला नमस्कार करायचा आहे. बघा, आपण देवी आईला जे कुंकू अर्पण केलेलं आहे तर त्या कुंकवाचे काय करावे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर हे कुंकू आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ही डबी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये देवीचा आशीर्वाद म्हणून ठेवायची आहे. बघा, कोणताही उपाय हा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर त्याचे फळ हे नक्की मिळत असते. बघा, या नवरात्रीमध्ये तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती देवी आई नक्की पूर्ण करेल. तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे. आपल्या आईवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे देवी प्रसन्न होऊन तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, जेणेकरून तुम्ही नक्की करू शकाल. तुम्ही हा उपाय अष्टमी किंवा नवमी या तिथीमध्ये कधीही करू शकता. जसा वेळ तुम्हाला असेल तशी तुम्ही ही सेवा, हा उपाय नक्की करून पहा. देवी आई तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना नक्की पूर्ण करेल. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या 2 दिवसामध्ये तुम्ही कधीही हा उपाय नक्की करून पहा. हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.